श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेत असणार. चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर तुम्ही कशा आहात फ्रेंड? तुम्ही सगळ्यात मस्तच असणार. चला तर मग मी आज तुम्हाला पुरुषोत्तम महिना म्हणजे काय आणि पुरुषोत्तम महिन्यामध्ये काय काय करावं लागेल किंवा म्हणजे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अधिक महिन्यामध्ये काय करावं लागेल, किती अधिक महिना म्हणजे काय असतो, सगळं सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग फ्रेंड, मी व्हिडिओला सुरुवात करते. पुरुषोत्तम म्हणजे काय किंवा अधिक मास या सर्वच गोष्टीच मी ह्या व्हिडिओच्या मार्फतपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. आणि सर्वांनी व्हिडिओ पहा आणि सर्वांनी न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल त्यांचं सर्वांचं माझ्याकडून खरंच खूप खूप धन्यवाद त्यांचे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला कधी प्रश्न पडलाच आहे का? खरंच प्रत्येकालाच प्रश्न पडलेला असतो की हिंदू पंचांगामध्ये कधी कधी एक अतिरिक्त महिना का जोडला जातो किंवा कशासाठी जोडला जातो. 2022 हे असेच एक वर्ष असणार आहे ज्यात 12 महिन्याऐवजी 13 महिने असतील. तर कसे, तर ते सर्व सविस्तर माहिती सांगणार आहे. या अतिरिक्त महिन्यात अधिक मास म्हणजे मल मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखले जाते. पण अधिक मास आणि पुरुषोत्तम मास एकच आहेत का? तर ह्याला एकच आहेत का किंवा ह्यांना काय काय म्हणलं जातं, तर ते सविस्तर सांगणार आहे. याला पुरुषोत्तम मास असे नाव का दिले आहेत? तर असेच नाव दिलेले आहे. पुरुषोत्तम मास असे नाव का दिले आहेत हे आपण पाहणार आहे. पौराणिक कथानुसार जसे की पद्मपुराण आणि नारद पुराण म्हणजे पौराणिक आणि त्यालाच म्हटले जाते की पद्मपुराण आणि नाहीतर मग नारद पुराण. जेव्हा या अतिरिक्त महिन्याची उत्पत्ती झाली तेव्हा त्याला मलमास किंवा अशुद्ध महिना म्हटले जात असे. कोणताही देव या महिन्यावर राज्य करण्यास तयार नव्हता, कारण या महिन्यात कोणतेही शुभविधी जसे की विवाह, मुंडन होत नव्हतं. त्यामुळे याला आपल्या अपेक्षेमुळे व्यथित होऊन हा महिना भगवान विष्णूकडे गेला आणि आपली व्यथा सांगितली. भगवान विष्णूंनी दया दाखवून या महिन्याला आपले नाव दिले. तेव्हापासून तो पुरुषोत्तम महिना म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यांनी असा वर दिला की जो कोणी या महिन्यात माझी पूजा करेल त्याला वर्षभरात केलेल्या पूजेपेक्षा अधिक फळ मिळेल. म्हणूनच या महिन्याला अधिक मास असेही म्हटले जाऊ लागले. पद्म पुराणात पुरुषोत्तम मास महत्त्व नावाचा एक संपूर्ण विभाग आहे. त्यात भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला या महिन्याचा महिमा सांगितल्याचा एक प्रसंगही आहे. आणि आपण आता विज्ञानी आणि ज्योतिषशास्त्राचे नियोजन बघूत. कारण विज्ञान आणि ज्योतिषशास्त्राने नियोजन, जर आपण ज्योतिष आणि पंचांगाचे आकडेमोड पाहिले तर ती जादू नसून वैज्ञानिक आकडेमोड आहे. तर वर्ष सूर्यावर आधारित 365 दिवस आणि 6 तासाचे असते. तर चंद्रवर्ष म्हणजे चंद्रावर आधारित 354 दिवसाचे असते. दरवर्षी या महिन्यामध्ये 11 दिवसाचा फरक असतो. तर 3 वर्षात हा फरक अंदाजे 1 महिन्या इतका 33 दिवस असतो. तर ही तफावत भरून काढण्यासाठी दर तिसऱ्या वर्षी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. त्यालाच पुरुषोत्तम महिना असे म्हटले जाते. 2026 हा महिना केव्हा आहे? ऋतू पंचांगानुसार सन 2026 श्रेष्ठ महिन्यात एक अतिरिक्त महिना असेल. तो महिना म्हणजे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवशी 17 मे रोजी सुरू होईल आणि ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला म्हणजेच 15 जून रोजी संपेल. हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंच्या विशेष भक्ती आणि पूजेसाठीच समर्पित केलेला आहे. या काळात काय करावे आणि काय करू नये हे सर्व आपण आता जाणून घेऊ. काय करू नये काय करू नये आणि काय करावे हा आत्मशुद्धीचा काळ असल्याने लग्न, नवीन घर खरेदी करणे किंवा जनावे संस्कार यासारख्या मोठे कार्यक्रम पुढे ढकलले जातात. तर काय करावे या महिन्यामध्ये, काय करू नये हे पाहिले. आपण पाहू की काय करावे. शास्त्रानुसार या महिन्यात दान आणि पुण्यकर्माचे फळ अनेक पटीने वाढते. दीप प्रज्वलित करणे, श्रीमान भगवत कथेचे पठण करणे आणि
ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते कारण या महिन्यामध्ये दीप प्रज्वलित करणे आणि भगवान विष्णूंचे जास्तीत जास्त पूजा केल्याने खरंच खूप प्रतिसाद मिळतो आणि शुभ मानले पण जाते यामुळे. कारण फळ आपल्याला याचे दुप्पट पटीने वाढते, अनेक फळ भेटतं ह्याने. त्यामुळे हा मंत्राचा उपयोग नक्कीच करून बघा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. चला तर मग फ्रेंड, कसा वाटला व्हिडिओ आणि पुरुषोत्तम म्हणजे काय किंवा पुरुषोत्तम महिन्यामध्ये काय करावे काय करू नये सर्व माहिती मी या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ कसा वाटला कसा नाही ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ असे नवनवीन व्हिडिओ जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धार्मिक पद्धतीत मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन. श्री स्वामी समर्थ. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वस्थ रहा, मस्त रहा. चला तर मग फ्रेंड बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. तोपर्यंत नमस्कार. काळजी घ्या स्वतःची आणि सर्वप्रथम सर्वांना अधिक मासाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या महिन्यामध्ये कोणी कोणी काय काय केले हे पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कमेंटमध्ये न विसरता नक्कीच कळवा. आणि श्री स्वामी समर्थ. बाय बाय फ्रेंड.